अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. गुरुचरित्राचा सप्ताह काळ, दत्त जयंतीचा सप्ताह काळ संपला असेल तरी आपण महाराजांची सेवा करत आहोत. महाराजांची सेवा करत असताना आपल्याला बरेच अनुभव आणि महाराजांची प्रचिती खूप छान येत असते. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुरुचरित्राचं पठण करत असताना सुंदर अनुभव आलेले असतील. तर असेच तुम्हाला माहिती आहे का, आपण 14वा अध्याय वाचला किंवा 14वा अध्याय वाचल्याने आपल्या घरामध्ये किंवा तुम्हाला काय फायदा होतो. जो स्वामी भक्त गुरुचरित्रातील 14वा अध्याय नित्य नियमाने पठण करेल त्याच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या किंवा बऱ्याच अडचणी दूर होत असतात. आपण स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं नित्य पठण करत असतो किंवा नित्य सेवा करत असतो. 11 माळ स्वामी महाराजांच्या जपमाळ करत असतो. त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांचा गुरुचरित्रातील 14वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही 14वा अध्याय रोज पठण केला किंवा नित्य नियमाने तुम्ही पठण केला तर तुम्हाला जे अचानक येणारे मृत्यू असतात, अकालकालीन मृत्यू म्हणतो, त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळत असते किंवा त्याची आपल्याला म्हणजे अकालकालीन मृत्यू येण्यासाठी आपण 14वा अध्याय पठण करणं खूप गरजेचं आहे. त्यांना ज्यांनी नित्य पठणाने किंवा संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही जर संध्याकाळी हा जर पठण केला, तुमच्या घरामध्ये रोज जर पठण केला तर तुम्हाला अकालकालीन मृत्यू येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, दुःख असेल, संकट असेल ते होणार नाही. आणि सगळ्यात जास्त प्रभावशाली असेल, ज्यांना नोकरीच्या समस्या असतील त्यांनाही 14वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. नोकरी प्राप्त करण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण केल्याने तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा केली तर असं म्हटलं गेलं आहे की तुम्ही 14वा अध्याय 14 दिवस 14 वेळेस जर तुम्ही बोलला किंवा पठण केला तर तुम्हाला हमखास नोकरी प्राप्त होईल आणि हमखास तुम्हाला तुमच्या समस्यांवरती नक्कीच फळ मिळणार आहे. ज्या व्यक्तींना मृत्यूची भीती वाटते किंवा आपल्याला नेहमी नकारात्मक विचार येत असतात की साहजिक आहे, तुम्हाला छोटे मोठे काही गोष्टी जर वाट्यात आजारी पडलो किंवा काही गोष्टी झाल्या तर आपल्या किंवा मला हे झाल्यानंतर तर मी हे होऊन जाईल किंवा ते झाल्यावरती मला ते होऊन जाईल, अशा गोष्टींसाठी आपल्याला भीती वाटणं किंवा अकालकालीन मृत्यू ज्या वेळेस होत असतात, ॲक्सिडेंट किंवा हार्ट अटॅकसारखे आपल्याला गोष्टींपासून आपल्याला जर भीती काढायची असेल तर आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करायचा. भीती नाहीशी होऊन जाते, गुरुबळ वाढतं, आपल्या संकटी, अडचणी, दुःख खूप सगळ्या गोष्टींवरती 14वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला जर पठण करायचं असेल तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुम्ही आवर्जून पठण करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला समस्यांचा दूर करण्यासाठी 14वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. हा जर तुम्ही संध्याकाळच्या जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते 6 ते 8च्या दरम्यान, त्यावेळेस तुम्ही हा गुरुचरित्रातला 14वा अध्याय तुम्ही संध्याकाळी 6 ते 8 वेळेस तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोसमोर किंवा आपण आपल्या देवाऱ्यासमोर बसून नक्कीच पठण करू शकतात. हे दत्त महाराजांच्या सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे. म्हणून आवर्जून तुम्ही 14वा अध्याय पठण करा. त्याचबरोबर आपल्याला महाराजांची नित्यसेवा करणंही तितकंच गरजेचं आहे. स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथामधील क्रमशः रोज 3 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. जर तुम्ही रोज पठण जर केले किंवा 1, 2, 3 आज पठण केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला 4, 5, 6 अशा क्रमशः आपल्याला 7 दिवसात 21 अध्याय आपले पूर्ण होत असतात. म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण करा. त्याचबरोबर आपल्याला माळ जप करणं तितकंच गरजेचं आहे. असं म्हणतात की स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की जो माझ्या नामाचं नामस्मरण करतो मी त्याला अखंड आयुष्यभर जपत असतो. म्हणून तुम्ही अखंड नामस्मरण करा, महाराजांची सेवा प्राप्त करून घ्या. महाराजांच्या सेवेमध्ये किंवा नित्यसेवेमध्ये खूप खूप फायदेशीर असतं आणि तुम्ही नक्कीच आवर्जून करा. आणि 14वा अध्याय तुम्ही पठण करा. 14व्या अध्यायाचं आपल्याला
रोज गुरुचरित्रातला आपण हात लावू शकत नाही किंवा उघडू शकत नाही किंवा रोज पठण करू म्हणजे गुरुचरित्र रोज उघडून आपण पठण करू शकत नाही. म्हणून त्याचं सेपरेट 14वा अध्यायाचा सेपरेट म्हणजे ग्रंथ भेटतो. तो ग्रंथ तुम्ही आवर्जून घेऊन या आणि नक्कीच तुम्ही तुमच्या घरात आजपासून किंवा तुम्ही उद्यापासूनही चालू केलं तरी चालेल किंवा तुम्ही ज्या दिवशी हा माझा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून तुम्ही नक्कीच आवर्जून 14वा अध्याय नक्कीच गुरुचरित्रातला पठण करा. खूप जास्त फायदेशीर आहे. ज्यांना नोकरीच्या समस्या असतील त्यांनी आवर्जून गुरुचरित्रातला 14वा अध्याय नक्कीच वाचावा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.